मानवाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनला आहे असं म्हणावं लागेल। कारण सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ह्या कामावर किंवा कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त बाहेर पडत असतो। त्यासाठी त्याला रस्त्यावरूनच जावे लागते। परंतु हाच रस्ता आता प्रत्येक व्यक्तीसाठी जीव घेणारा रस्ता ठरू लागला आहे। प्रत्येक गावातील लोक बोलताना ह्या रस्त्यावरती भला मोठा खड्डा आहे, गाडी जपून चालव अशी सध्या रस्त्यांची ओळख आहे। 1 ऑगस्ट 2014 ला पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला। गेले पालघर जिल्ह्याला 11 वर्ष होऊन सुद्धा पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था ही अक्षरशः दयनीय बिकट आहे। पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता हा म्हणावं तर टकाटक आहे। कारण त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ते सरकारी आहेत, तसेच त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बसतो म्हणून तिथले रस्ते एकदम पक्के बनवले आहेत। रस्ते बनवणारे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार यांनी तेथील पैसा स्वतःच्या घशात न घालता तो रस्त्यासाठी वापरला आहे, म्हणून तेथील रस्ते हे चांगल्या प्रकारे बनवले आहेत। पालघर जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत। त्या 8 तालुक्यांच्या रस्त्यांची अवस्था अक्षरशः दयनीय आहे। रस्त्यांना रस्ता नाही म्हणावं तर खड्डेवाले रस्ते असं म्हणावं लागेल। रस्त्यांची अवस्था ही खराबच आहे। पण आपण आता बघूया जव्हार फाटा येथील रस्त्यांची अवस्था। जव्हार फाटा या रोडवरूनच कित्येक भाविक दररोज देवदर्शनासाठी त्र्यंबक नाशिकला जात असतात। तसेच ह्या रोडवरूनच प्रत्येक पर्यटन स्थळी जात असतात। हा रस्ता वर्दळीचा रस्ता आहे। हा रस्ता पूर्ण दिवस चालत असतो, पण या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। गाडी चालवताना गाडी स्वारांना तारेवरची कसरत करून गाडी चालवावी लागते। पावसाळ्यात तर ह्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत ते पाण्याने तुडुंब भरलेले असतात, त्यामुळे खड्डा दिसत नाही आणि त्यावेळी अपघात होत असतात। ह्या रस्त्यांवर कित्येक जणांचे अपघात झाले आहेत, त्यामध्ये कित्येक लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर कित्येक लोकांना अपंगत्व आले आहे। कधी कधी तर घरचा कर्ता पुरुष या रस्त्यामुळे अपघात होऊन त्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा संसार उघड्यावर पडतो। ह्या रस्त्यामुळे कित्येक अशा अनेक घटना घडत असतात, पण झोपी गेलेले शासन अजूनही जागे होत नाही। शासनाला रस्त्यावरच्या असलेल्या खडी क्रेशरच्या रॉयल्टी मधून महिन्याला करोड रुपयांचे उत्पादन भेटत असते। तसेच पोलिसांपासून तहसीलदार, तलाठी, सर्कल व पुरवठा अधिकारी यांची तर हप्त्याची चांदीच असते। पैसा घेतात कायदेशीर मार्गाने तर कधी बेकायदेशीर मार्गाने देखील घेतात, तरी देखील या रस्त्यावरचे खड्डे कधी बुंजवले जात नाही। मानवाचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का की ह्या रस्त्यावरून जाताना अपघात होतो, पण ढिम्म झालेले शासन लोकांनी कितीही मोर्चे काढून आंदोलन काढून हलवलं तरीही या शासनाला जाग येत नाही। जव्हार फाटा, सावरखंड, कोसबाड, बोरांडे, केव आणि भोपोळी ह्या रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत। ह्या रस्त्यावरून गाडी चालवत असताना अपघात होतातच, पण जे दररोज चाकरमानी आहेत, शाळकरी विद्यार्थी आहेत, तसेच दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी येणारी लोक आहेत, त्यांच्या शरीराची अवस्था बिकट तर होतेच, तसेच त्यांच्या गाड्यांचे पाठही खिळखिळे होत असतात। बघायला गेलं तर हा रोड जो आहे तो गाव खेडोपाड्यांमध्ये जातो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षा जात असतात। त्या रिक्षांची अवस्था दयनीय आहे। तेथील जाणाऱ्या प्रवाशांचे चाकरमान्यांच्या कमरेचा त्रास होतो तर कुणाला पाठदुखीचा त्रास होतो। ह्या त्रासाचे एकमेव कारण आहे रस्त्यांवर पडलेले भले मोठे खड्डे। रस्त्यांमुळे तर अपघात होतच असतात, पण रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची अनेक कारणे आहेत। त्यामध्ये मानवी चुकांमुळे होणारे अपघात सर्वाधिक आहेत। आपल्या देशात लाखो नव्हे तो कोट्यावधी व्यक्ती दररोज वाहतूक विनयभंग करीत आहेत। कारण असे करणे म्हणजे फार मोठा गुन्हा नाही, अशीच त्यांची मानसिकता झाली आहे। रस्ते अपघातात देशात दरवर्षी सरासरी
1.5 लाख अधिक प्रवाशांचा मृत्यू व्हावा ही बाब नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत आदर आणि कोणतीच भीती उरलेली नसल्याचे दिसत आहे.